जय महाराष्ट्र मित्रांनो, इन्फोसिस कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय। खास करून तुम्ही फ्रेशर्स असाल तर वॉक इन ड्राईव्ह आहे। यस, पुण्यामध्ये असणार आहे, कारण की कालच आपण व्हिडिओ टाकला होता TCS वर। तिथे पण त्याच ठिकाणी इंटरव्ह्यू आहे TCS साठी, आणि इथे इन्फोसिस साठी असणार आहे। नॉन टेक पोझिशन आहे, म्हणजे फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, इंजिनिअरिंग वगैरे नाही झालंय तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय। महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना कुठल्या कुठल्या गोष्टी न्यायच्या आहे। इथे डॉक्युमेंटची लिस्ट यांनी टाकली आहे, ती आपल्याला बघून घ्यायची आणि त्यानुसारच तसं डॉक्युमेंट घेऊन जायचंय। सगळी माहिती तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनल नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। संपूर्ण माहिती एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पज बनवतोय, कारण की सध्या आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट जॉब अपडेट जास्त येत नाहीये। त्यामुळे तुम्ही जर प्रायव्हेट जॉब साठी प्रयत्न करताय किंवा तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी करताय, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर इन्फोसिसची वेबसाईट दिसून जाईल, तुम्ही ते बघू शकता। infosys.com खाली स्क्रोल केल्यानंतर कंपनीबद्दल सर्व माहिती समजून जाईल। म्हणजे थोडक्यात ज्यांना माहित नाही त्यांना, पण भारतामध्ये क्वचितच असं कोणी असेल ज्याला इन्फोसिस कंपनीबद्दल माहित नाहीये। ओके, जसं की आपण इथे बघू शकतोय, वॉक इन ड्राईव्ह असणार आहे। फ्रेशर्स तुम्ही आहात, इथे अप्लाय करू शकताय। संपूर्ण माहिती दिलेली आहे, पण सगळ्यात आधी समजून घ्या कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे, कारण की अनेक जण काय करतात, व्हिडिओ अर्धवट पाहतात, मग कमेंट करतात की काय कुठले डॉक्युमेंट। तर इथे बघा, सगळ्यात आधी तेच सांगतोय, 2 सेट ऑफ अपडेटेड CV, म्हणजे तुमचा जो रेझ्युमे आहे त्याचे 2 तुम्हाला हार्ड कॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपी घेऊन जायचे इंटरव्ह्यूला जाताना। त्यानंतर फेस मास्क लावून जायचे, आणि अजून महत्त्वाचं म्हणजे एक आयडेंटिटी प्रूफ घेऊन जायचे। आयडेंटिटी प्रूफ काय, एक तर पॅन कार्ड असू शकतं, आधार कार्ड असू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतं, असं काहीतरी ID कार्ड तुम्हाला घेऊन जायचंय। आता इथे बघा, तुमचे कुठलेही मार्कशीट वगैरे मागितले नाहीये, कारण की इथे फक्त तुमचं काय होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे। जेव्हा तुम्ही जॉईन कराल तेव्हा तुमचे डॉक्युमेंट लागतात, त्यामुळे अपडेटेड प्रोफेशनल CV चे 2 झेरॉक्स, ओके, आणि तुम्हाला ID कार्ड हे घेऊन जायचंय। आता नेमका जॉब काय असणार आहे, तर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी समजून घ्या। बेसिक कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे आहे, MS ऑफिसचं नॉलेज तुमच्याकडे आहे, गुड कम्युनिकेशन स्किल्स आहे। इथे बघा, मी पुस्तक टॅग करून देईल। कम्युनिकेशन स्किल्स सध्या जे कंपनी आहे, कुठेही तुम्ही जा, समजा YouTube इंस्टाग्रामवर ॲज अ क्रिएटर बना किंवा एखाद्या कंपनी जा, स्वतःचा बिझनेस सुरू करा। थोडक्यात तुम्ही एखादा पावड्याचा गाडा जरी टाकताय तरी तिथं कम्युनिकेशन स्किल खूप गरजेचं असतं, आणि ते शिकलंच पाहिजे जर का तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचंय। त्यामुळे गुड कम्युनिकेशन स्किल इथेही मागितलेलं आहे। सेल्फ मोटिवेटेड तुम्ही पाहिजे, आणि थोडक्यात काम काय करायचं आहे, तर ॲबिलिटी टू क्विकली अँड इफिशियंटली एस्टिमेट। थोडक्यात तुम्हाला जी प्रोसेस दिली जाईल त्याची ट्रेनिंग मिळणार आहे। मल्टीटास्किंग हा तुमचा रोल असणार आहे, व्हॉइस आणि डेटा एंट्री रिलेटेड। त्यामुळे ते कम्प्युटर नॉलेज मागितलं आहे, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल मागितलं, आणि MS ऑफिस यावरच तुम्हाला काम करायचं आहे। दुसरं कुठलाही पायथॉन ना कोडिंग ना काहीच नाही आहे, त्यामुळे काम सोपं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे वर्किंग सेलफोन पाहिजे, मोबाईल तर आजकाल प्रत्येकाकडे आहे, एक मोबाईल पाहिजे आणि कॅमेरा ॲक्सेस पाहिजे, या 4 गोष्टी पाहिजे जर का तुमची असाइनमेंट देता। आता सिलेक्शन कसं होतं ते पण सांगतो। तुम्ही ते इंटरव्ह्यूला जाणार, इंटरव्ह्यूला तुम्ही शॉर्टलिस्टिंग झाला, त्यानंतर तुमची एखाद्या वेळेस असेसमेंट होऊ शकते किंवा डायरेक्ट सिलेक्शन होऊ शकतं, हे डिपेंड करतं। इथे बघा, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे, संपूर्ण माहिती इथे दिली आहे, आणि त्यानुसारच सांगतोय। आता इंटरव्ह्यू कधी असू शकताय, तर 22 पासून ते 27 नोव्हेंबर पर्यंत। अजून 27 नोव्हेंबर लांब आहे, त्यामुळे अजूनही 2 दिवस तुमच्या हातात आहे, तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय। आणि 29 नोव्हेंबरला TCSचं आहे त्याच ठिकाणी। लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते बघू शकताय। बघा, हे इन्फोसिसचं ऑफिस आहे, बाजूलाच TCS तुम्हाला मिळून जाईल। हिंजेवाडी फेज 3 या ठिकाणी आहे, तुम्ही ते बघा, इन्फोसिसची ऑफिसची बिल्डिंग आहे, तुम्हाला दिसून जाईल। हे तुमचं इंटरव्ह्यू लोकेशन आहे। जसं की इथे दिले बघा, इन्फोसिस BPM फेज 3 पुणे MH इन्फोसिस लिमिटेड। ओके, कुठे आहे तर इथे बघा, पूर्ण ॲड्रेस दिलाय, राजीव गांधी इंटरनॅशनल टेक पार्क, पुणे, हिंजेवाडी फेज 3। ओके, तर हा तुमचा ॲड्रेस आहे, इथे तुम्हाला जायचंय। त्यानंतर कोण कोण इलिजिबल आहे, थोडक्यात तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, फ्रेशर्स तुम्ही आहात, BCom झालंय, BBA झालेलं आहे, ओनली ग्रॅज्युएशन। पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर अप्लाय करू शकत नाही, ओनली ग्रॅज्युएशन झालेलं आहे। 2022 ते 25 म्हणजे 22, 23, 24, 25 4 वर्षामध्ये तुम्ही कधीही पासआउट झालेला आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। 27 नोव्हेंबरला तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। ओके,
आता नेमका इंटरव्ह्यूची प्रोसेस काय तर इथे बघा इंटरव्ह्यू 27 तारखेला असणार आहे. रिपोर्टिंग टाइम सकाळी 10 वाजता तुम्हाला तिथे पोहोचायचे 10 ते 11 मध्ये. त्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. त्यानंतर तुमची एक ॲप्टिट्यूड टेस्ट होईल 10:30 ते 12:30 मध्ये. त्याच्यानंतर एचआरचा राऊंड होईल, स्क्रीनिंग होईल, फेस इंटरव्ह्यू होईल आणि ते स्पष्ट लिहिले 11:30 नंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला 10 ते 11 दरम्यानच तिथं पोहोचायचं आहे. ओके, बाकी ते बघा दिले 2022, 23, 24, 25 तुमच्या ऑल सेमिस्टरचे रिझल्ट झालेले पाहिजे. म्हणजे बॅकलॉग वगैरे आहे आता सध्या तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. अजून महत्त्वाचं म्हणजे बघा बीकॉम बीबीए चालणार आहे, पण जर का तुमचं टेक झालं जसं की बी झालंय, एनी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ते चालणार नाहीये. रोटेशनल शिपमध्ये काम करावं लागेल. फ्रेशर चालू शकतोय. 6 महिन्यापर्यंत एक्सपिरियन्स आहे तरी चालू शकतो आहे. रोल आहे तुमचा डेटा राईप, म्हणजे थोडक्यात MS एक्सेल वगैरे आहे त्यावर तुम्हाला डेटा एंट्रीचं काम करावं लागणार. अशा प्रकारचं आहे. तुमच्या पोस्टचं नाव असणार आहे प्रोसेस ट्रेनी किंवा एक्झिक्युटिव्ह. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे. इथे कुठेही अप्लाय करायचं नाही. संपूर्ण माहिती ऍड्रेस वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये टाकलाय, तो बघून तुम्ही तिथे जाऊ शकता. प्रोफेशनल तुमचा रेझ्युमे घेऊन जा, चांगला प्रोफेशनल ड्रेस घालून जा आणि त्याची तयारी पण करून जा. कारण की रोल तुम्हाला समजलाय त्यानुसार कशा प्रकारे CV पाहिजे, त्या प्रकारे कशा प्रकारे इंटरव्ह्यू असू शकतोय, असाइनमेंट असू शकतोय, हे तुम्हाला बघून घ्यायचं आणि त्यानुसार तयारी करून जायचंय. अजूनही 3 ते 2 दिवस तुमच्या हातात आहे. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.